ज्या आश्वासनांमुळे लॉंग मार्च स्थगित करण्यात आला ती आश्वासनं आणि निलंबन आम्हाला मान्य नाही। सूर्यवंशी परिवाराची प्रतिक्रिया। विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी। आम्ही आंदोलन थांबवलं नाही तर 1 महिन्यासाठी स्थगित केलं। परभणीमधील आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया। सरकारनं दिलेली आश्वासनं 1 महिन्यामध्ये पाळली नाहीत तर नाशिकेतून पुन्हा लॉंग मार्च काढला जाणार। आंदोलनकर्त्यांचा इशारा। परभणी लॉंग मार्च थांबल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांचं सूचक ट्विट। 400 किलोमीटर अंतर पार केलेला लॉंग मार्च थांबलाच कसा? आव्हाड यांचा सवाल। विशेष दूतांनी जाणीवपूर्वक मोर्चा चिरडला। आव्हाडांचा रोख कोणाकडे? सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करा हे बोलणं खूप सोपं। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुरेश धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट। सूर्यवंशी प्रकरणामध्ये राजकारण करून पोळी भाजू नका, आव्हाड यांचा धस यांना सल्ला। सुरेश धस सांगतात तसं सोमनाथ हत्या प्रकरणामधील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनानं माफ करू, पण तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथ यांना पुन्हा एकदा जिवंत करा। सुषमा अंधारे यांची एक पोस्ट। सुरेश धस यांच्या शिष्टाईनं लॉंग मार्च थांबला, मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणारच, सचिन खरात यांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाहीये, अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही, दमानी यांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्येमधील आरोपी अद्यापही फरार, त्यांचा मोबाईल सुद्धा सापडेना। जरांगे यांच्याकडून तपासाविषयी संशय। आरोपींना धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय का? जरांगेंचा सवाल। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साठवण बॅग खरेदीमध्ये घोटाळा। टेंडरपूर्वीच रेट फिक्सिंगसाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार। शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी। नाना पटोले यांची टीका। कृषी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं, पटोलेंचं आव्हान। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज रायगडमध्ये अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोकणातील प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ब्राह्मणच। शिवरायांच्या नंतर आता आंबेडकरांसंबंधीच्या वक्तव्यानं सोलापूरकरांवरती टीकेची झोड। राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्यानं मारायला हवं। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांची जीप छाटणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींचं विधान। अभिनेता राहुल सोलापूरकरांचा पुन्हा एकदा माफीनामा। पॉडकास्टमधून 2 वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजवला। आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरती सोलापूरकरांचं स्पष्टीकरण। राहुल सोलापूरकर यांचे मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, आमदार रोहित पवार यांची मागणी। राहुल सोलापूरकर यांनी इतिहासाच्या बद्दल बोलणं टाळलं पाहिजे, मंत्री उदय सामंत यांचा सल्ला। पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे राहुल सोलापूरकर यांचा निषेध। सोलापूरकर यांचा फोटो जाळून आंदोलन। अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। पुण्याच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त। मुंबईमध्ये आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन। अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। जुनी पेन्शन योजना, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्था चालकांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा होणार। समान काम समान वेतन यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलं काम बंद आंदोलन। कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कचरा उचलणं थांबवलं। बेकायदा होर्डिंगच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेचं कोर्टाकडे प्रतिज्ञापत्र। होर्डिंग्जला आळा घालण्यासाठी वर्तमानपत्र आणि टीव्हीचा घेणार आधार। विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र। प्रतिसादाच्या अभावी 6000 घरं शिल्लक। महाराष्ट्र परिवहन विभागाची मुंबईमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी। येत्या 2 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये रॅपिडोसारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता। मेट्रो 6 वरील स्थानकांच्या कामांना वेग। स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी।
मेट्रो मार्गावरती 13 स्थानकं असून त्यांच्या अंतर्गत कामासाठी MMRDA कडून तब्बल 366 कोटींचं कंत्राट 2 वर्षांमध्ये ही कामं पूर्ण करावी लागणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या वाहतुकीमध्ये मोठा बदल. पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधल्या कामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहील. वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्सप्रेस यासारख्या ट्रेन्समुळे रेल्वेच्या कमाईमध्ये चांगलीच भरभराट. आगामी आर्थिक वर्षामध्ये रेल्वेच्या महसुलामध्ये जवळपास 30 ते 60% वाढ होण्याची शक्यता. मुंबईतील तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज. मुंबईमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये 5 ते 6 अंशांचा चढ उतार सुरू. राज्यामधली धरणं 70% भरलेली. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 20% जास्त साठा. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये चांगली स्थिती. आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन समितीची बैठक. या बैठकीमध्ये गोसीखुर्द प्रकल्पामधल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या अधिग्रहणाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता. नवीन उद्योगांसाठी पुढील काळामध्ये विदर्भामध्ये MIDCकडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाणार. उदय सामंत यांची माहिती. गोपीनाथ मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. पंकजा मुंडे यांचं विधान. गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या जन्मापासून काम केलं. तो पक्ष खऱ्या अर्थानं त्यांनीच उभा केला. नाशिकमधल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. मंत्री आशिष शेलार यांना कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची आर्थिक मदत. आर्थिक तणावामधून शिरीष महाराज यांनी केली होती आत्महत्या. मंत्री जयकुमार रावल यांचा आज नंदुरबारचा दौरा. रावल यांच्या हस्ते भाजपच्या सदस्य नोंदणीचं अभियान सुरू होणार. तसंच भाजपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार होणार. नाशिकमधील नाफेड आणि जिल्ह्यामधल्या फेडरेशनकडून सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रति किलो दरानं खरेदी आणि तो बाजारामध्ये चढ्या दरानं विकून नाशिक नाफेडला 5.5 कोटींचा गंडा. समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या अवैध ढाबे आणि हॉटेल्सला महावितरण कंपनीची मेहरबानी असल्याची चर्चा. यावरती महावितरण कंपनी किंवा समृद्धी महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही. कॅप्टन अमेरिका चित्रपटाच्या वितरकांकडून कितीही दबाव आला तरी मल्टिप्लेक्स चालकांनी छावा चित्रपटाचे जास्तीत जास्त शो चालवायचे. कॅप्टन अमेरिका वितरकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अमेय खोपकर यांचा इशारा. अहिल्यानगरमधल्या श्रीगोंद्यामधल्या पेडगावमध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवरती बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव. एनर्जी ड्रिंक्सचे लहान मुलांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम बघता ठराव. खरेदी बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा एकदा खरेदी सुरू करावी. अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावरती सोयाबीन ओतणार. किसान सभेच्या अजित नवलेंचा इशारा. हिंगोलीच्या वसमतमध्ये सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमानं तयारी करण्याचे निर्देश. पंकजा मुंडे यांच्या आदेशाच्या नंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी. परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणी आणि लोणारवाडीमधल्या जागांना भेटी. नंदुरबारच्या धडगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार. 1,500 पेक्षा अधिक आधार कार्ड उघड्यावरती फेकल्याची माहिती. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये इन्स्टाग्रामच्या स्टोरीमुळे वाद. विकोपाला गेल्यानंतर 17 वर्षाच्या तरुणाची चाकूनं भोसकून हत्या. वर्ध्याच्या आर्वीमध्ये 12 दुकानांचं शटर तोडून चोरी. लाखो रुपयांची रक्कम लंपास. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. ट्रेलर उलटून कारवरती आदळला. अपघातामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी. जखमींवरती उपचार सुरू. बुलढाण्यामधल्या चिखली मार्गावरती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीररीत्या जखमी. मालवणमध्ये अरबी समुद्रामधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अडकलेल्या युवकांना वाचवण्यामध्ये यश. पश्चिमेकडच्या खडकावरती मासेमारीसाठी गेलेले युवक अडकून पडले होते.
धाराशिवच्या चिलवडी गावामध्ये तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची दुरावस्था. महाराष्ट्रामधील पर्यटक, अभिनेते शरद पोंक्षे, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांच्याकडून साफसफाई आणि डागडुजी. प्रशासनाला लक्ष देण्याचं आवाहन. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अटक. शाळेसमोरच्या दुकानामध्ये बसून मुलींची छेड काढायचा. भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेसची निदर्शनं. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार, काँग्रेसचा आरोप. बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना. अकोला मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरामधल्या सागवानाच्या जंगलाला भीषण आग, झाडांचं मोठं नुकसान. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग दाखल. वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनारी सुद्धा भीषण आग. किनाऱ्यालगतच्या गवताला कोणीतरी आग लावल्याचा अंदाज. नांदेड जिल्ह्यामधल्या धर्माबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानावरती तेलंगणा पोलिसांची धाड. मोठ्या प्रमाणावरती रेशनचा तांदूळ जप्त. वाढदिवसाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध योजनांचं लोकार्पण. कर्करोग चाचणी व्हॅनचं सुद्धा केलं लोकार्पण. संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेचं पोलादपूरवरून किल्ले रायगड याच्या दिशेनं प्रस्थान. यात्रेमध्ये लाखो धारकरी सहभागी. वाशिममध्ये किन्नर महासंमेलनाचं आयोजन. विविध राज्यांमधून किन्नरांची संमेलनाला उपस्थिती. कलश यात्रेचं आयोजन. रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेला मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती. यावेळी गोगावलेंनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाचा आनंद घेतला. सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्तीचं आयोजन. नैसर्गिक बशीचा आकार असलेलं मैदान हे वैशिष्ट्य. आज महाकुंभचा 29वा दिवस. आतापर्यंत 41 कोटींपेक्षा अधिक भाविकांचं त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान. प्रयागराजमध्ये भाविकांचा महासागर. प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती गर्दी. लाखो लोक 12 तासांपेक्षा जास्त काळ ताटकळले. प्रयागराजकडे येणाऱ्यांची वाराणसी रेल्वे स्थानकांवरती गर्दी. महाकुंभ स्पेशल ट्रेनमध्ये चढण्यासाठी भाविकांची धावपळ. प्रयागराजमधील संगम स्टेशन 14 फेब्रुवारीपर्यंत बंद राहील. पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. मणिपूर विधानसभेचं अधिवेशन स्थगित. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या नंतर राज्यपालांचा निर्णय. आजपासून सुरू होणार होतं अधिवेशन. नवा मुख्यमंत्री होणार की राष्ट्रपती राजवट लागणार या संदर्भात तर्कवितर्क. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना आवाहन. तर जनतेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला. राहुल गांधींची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांना संपवायला लढले. सामनामधून दिल्लीच्या निकालावरती परखड मत. महाराष्ट्राच्या निकालामधून बोध घेणार नसतील तर हुकुमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचं पुण्य पदरी पाडून घ्या. सामनामधून हल्लाबोल. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम. विद्यार्थ्यांना तणावमुक्त मार्गाने परीक्षेला सामोरं जाण्याच्या संदर्भात मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी आजपासून 12 फेब्रुवारीपर्यंत फ्रान्सच्या दौऱ्यावर. AI शिखर संमेलनाला उपस्थित राहणार. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये बैठक. बैठकीमध्ये रशिया आणि युक्रेन या युद्धावरती चर्चा झाल्याची माहिती. वेस्ट बँकमधील निर्वासितांच्या शिबिरामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईच्या दरम्यान बॉम्बस्फोट. दहशतवादी मोहीम रोखण्यासाठी कारवाई. 2026 पर्यंत देशामधून नक्षलवाद संपवण्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा संकल्प. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती.
समझने वाले समझ गए, जो ना समझे वो अनाड़ी है. पत्रकार राहुल शिंगावी यांना बच्चन यांनी आपल्या एक्स पोस्टवर दिलं सविस्तर उत्तर. कटकमधील दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा इंग्लंडवरती 4 विकेट्सनं विजय. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांची धडाकेबाज खेळी. 4 गडी राखून भारताचा इंग्लंडवरती विजय. कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज शतकी खेळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.